हिवाळ्यात बाजारात वेगवेगळ्या भाज्या मिळतात. या भाज्यामध्ये सगळ्यात जास्त खाल्ली जाणारी भाजी म्हणजे फुलकोबी. हिवाळ्यात फुलकोबीची भाजी, पराठे आणि भजी खाण्याची एक वेगळीच मजा असते. उन्हाळ्यात देखील आता फुलकोबी सर्रास आपल्याला बाजारात विकताना दिसते. ही भाजी टेस्टी असण्यासोबतच याच्या आरोग्याला अनेक फायदेही मिळतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते जाणून घेणार आहोत. फुलकोबीमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, प्रथिने, कार्बोहायड्रेट आणि लोहाच्या व्यतिरिक्त विटॅमिन ए, विटॅमिन बी, विटॅमिन सी, आयोडीन आणि पोटॅशियम आणि थोड्याच प्रमाणात तांबा असतो. फुलकोबी आपल्याला एकच वेळी बरीच पोषक द्रव्ये मिळवून देते, त्यामुळे ती नक्की खायला हवी. फुलकोबी ही आपल्या पोटाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. फुलकोबीमध्ये नैसर्गिकरित्या फायबर असते, जे तुमच्या एकूण शारीरिक आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. फुलकोबीच्या एका वाटीत 3 ग्रॅम फायबर असते, जे तुमच्या दैनंदिन 10% गरजा पूर्ण करू शकते. फायबर आपल्या पोटासाठी निरोगी आहे, कारण ते पोटात आढळणारे पाचक बॅक्टेरिया निरोगी ठेवण्यास मदत करते. शिवाय जर आपल्या पोटात फायबर असेल, म्हणजे आपल्या जेवणात फायबरयुक्त जेवण आपण केलं, ते पचायलाही हलकं असतं. फुलकोबी ही अँटीऑक्सिडंटचा चांगला स्रोत आहे. अँटीऑक्सिडंट हे असे घटक असतात जे शरीरात तयार झालेल्या मुक्त रॅडिकल्सला बांधून मुक्त रॅडिकलचा धोका कमी करतात. फुलकोबीमध्ये अँटीऑक्सिडंट मुबलक प्रमाणात आढळतात. फुलकोबीमध्ये विटॅमिन सी देखील मुबलक प्रमाणात आढळते. विटॅमिन सी अँटीऑक्सिडंट म्हणून देखील कार्य करते आणि हे सर्व ज्ञात आहे, म्हणजे सर्वांना माहिती आहे की विटॅमिन सी दाहक विरोधी आहे आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती ते सुधारण्यास मदत करते. शिवाय वजन कमी करण्यासाठी देखील फुलकोबी उपयुक्त आहे. फुलकोबीमध्ये 1 कप फुलकोबीमध्ये फक्त 25 कॅलरीज असतात. याचा अर्थ असा आहे की ही स्वादिष्ट भाजी तुम्ही कोणत्याही अपराधीपणाशिवाय आरामात खाऊ शकता. यासह ते उच्च कॅलरी खाद्यपदार्थाचा पर्याय देखील बनू शकते. उदाहरणार्थ, तांदूळ किंवा पीठऐवजी तुम्ही कोबी बारीक करून वापरू शकता. यामुळे तुमच्या खाद्यपदार्थाची चव तर वाढेलच, पण वजन वाढण्यापासूनही तुमचा बचाव होईल. फुलकोबीमध्ये पाण्याचे प्रमाणही भरपूर असते. त्यांचे वजन 92% पाण्याने भरले आहे, म्हणजे फुलकोबीमध्ये 92% पाणी असते. अशा परिस्थितीत जेव्हा तुम्ही फुलकोबीचे नियमित सेवन करता, तेव्हा तुम्हाला बराच काळ पोट भरलेले वाटते आणि तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता देखील भासत नाही. त्यामुळे तुमचं वजन कमी होण्यास साहजिकच याचा फायदा होत असतो. तर वजन कमी करायचं असेल तर फुलकोबीचा तुमच्या आहारात आजपासूनच समावेश करा. फुलकोबी ही तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे खाऊ शकता, जसे की आम्ही तुम्हाला आधीच सांगितलं. फुलकोबी ही तुमच्या मानसिक आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. कोलिन नावाचे पोषक तत्व फुलकोबीमध्ये मुबलक प्रमाणात आढळते. 1 कप फुलकोबीमध्ये 45 मिलीग्रॅम कोलिन असते, जे तुमच्या रोजच्या गरजेच्या 11% गरजा पूर्ण करते. आपल्या शरीरात कोलिनला खूप महत्त्व आहे. सर्वप्रथम हे आपल्या मज्जासंस्थेच्या निर्मितीमध्ये आणि त्यात तयार होणारे न्यूरोट्रान्समीटर तयार करण्यासाठी उपयुक्त असल्याचे सिद्ध होते. हे मानसिक संप्रेरकाच्या निर्मितीसाठी गरजेचे आहे. हा घटक मज्जासंस्थेसाठी खूप महत्त्वाचा आहे. भारतातील बहुतेक लोक कोलिनच्या कमतरतेने त्रस्त आहेत. अशा परिस्थितीत फुलकोबीचे सेवन ही कमतरता दूर करण्यासाठी उपयुक्त ठरते. एवढेच नाही तर तुमचे कोलेस्टेरॉल नियंत्रित करण्याचेही महत्त्वाचे कार्य फुलकोबी करत असते. यासोबतच कोलिन हे आपल्या पेशीचे पडदा आणि चयापचय सुरळीत ठेवण्यासही कार्य करते. हे पोषक तत्व असलेले अन्नपदार्थ फारच कमी आहेत. अशा परिस्थितीत फुलकोबी आणि ब्रोकोली, जो फुलकोबीचा सारखा प्रकार आहे, बहुतेक लोकांची कमतरता पूर्ण करतात. त्यामुळे जर मानसिक स्वास्थ्य चांगलं ठेवायचं असेल
तर मग फुलकोबीचा तुमच्या आहारात समावेश तुम्ही केलाच पाहिजे. फुलकोबीचे फायदे तर आपण बघितले, परंतु याचे काही नुकसान देखील आहेत. नंबर 1, पोट फुगण्याची समस्या. असं मानलं जातं की कोबी फॅमिलीतील भाज्यांच्या अधिक सेवनाने पोट फुगण्यासारखी पचनासंबंधी समस्या होऊ शकते. फुलकोबीसोबतही ही समस्या आहे. याने पचनसंबंधी समस्या होऊ शकतात, परंतु हे केव्हा? तेव्हा तुम्ही जास्त प्रमाणात फुलकोबी खाल्ली. तुम्ही योग्य प्रमाणात खाल्ली तर याचा तुम्हाला काहीही त्रास होणार नाही. फुलकोबी खाल्ल्याने गॅसची समस्या होऊ शकते. फुलकोबीमध्ये ग्लुकोसायनिड्स नावाचं सल्फरयुक्त रसायनही असतं. जेव्हा रसायन पोटात तुटतं तेव्हा हायड्रोजन सल्फाईडसारखे तत्व तयार होतात, ज्यामुळे पोटात भयंकर गॅस तयार होतो. हेच कारण आहे की ही भाजी खाल्ल्यानंतर पोट जड वाटू लागते. परंतु हे प्रत्येकासोबत होत नसतं. काही लोकांना फुलकोबी पचत नाही. प्रत्येकाची पचनसंस्था ही वेगळी असते. जसा प्रत्येक माणूस हा वेगळा असतो, तसे त्याचे शरीराचे नियम आणि शरीराचा रिस्पॉन्स देखील वेगवेगळा असतो. काही लोकांना फुलकोबीच्या सेवनाने ॲलर्जिक रिॲक्शन होऊ शकते. अशा ॲलर्जीमुळे त्वचेवर खाज वगैरे येणे, श्वास घेण्याच्या समस्या किंवा कुठं अंगावर सूज येऊ शकते. जर तुम्हाला आधीच एखादी ॲलर्जी असेल तर ही भाजी मग तुम्ही खाऊ नका. सांधेदुखी, संधिवात आणि हाडांच्या दुखण्यात देखील फुलकोबी गाजराचा रस समप्रमाणात जर घेतला तर तो फायदेशीर ठरत असतो. सलग 3 महिने फुलकोबी आणि गाजराचा रसाचं जर सेवन केलं तर याचा फायदा नक्की होत असतो. घशाचे त्रास जसे की घसा दुखणं, सूज येणं असल्यावर फुलकोबीच्या पानांचा रस वाटून प्यायल्याने घशाच्या समस्येपासून फायदा मिळत असतो. तर मित्रांनो, तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि काळजी घ्या. धन्यवाद.